नमस्कार, मी तुषार बाबल. आज आपल्यासाठी एरिया प्लॉटिंग घेऊन आलो आहे आणि ते पण डांबरी रोड. तसा माझ्या मागे डांबरी रोड पाहत आहे. विशेष म्हणजे हा प्लॉट नगरपंचायत हद्दीत आहे आणि या प्लॉटला आपल्याला शेतकरी सर्टिफिकेट किंवा सातबारा याची गरज नाही. हा रोड आहे आणि हे आपलं प्लॉटिंग आहे. आता या प्लॉटिंगबद्दल थोडीशी आपल्याला कल्पना देतो. हे प्लॉटिंग मालकाने विचारपूर्वक बनवलेले आहे. म्हणजे असे की 3.25 गुंठा, 3.5 गुंठा, 4 गुंठा असे बनवले आहेत. या प्लॉटवर तुम्हाला बँक लोन मिळू शकतं, कारण एन प्लॉट असल्यामुळे बँक लोनची सुविधा आहे. त्यानंतर याच्यातले 1-2 प्लॉट गेलेले आहेत. माझ्या माहितीप्रमाणे एक 6.5 गुंठ्याचा प्लॉट गेलेला आहे आणि इतर प्लॉट काही आहेत. तर हे आपण प्लॉटिंग बघताय. हे प्लॉट करताना त्याने अशा पद्धतीने विचार केला की प्लॉट हा नगरपंचायत हद्दीत पाहिजे आणि लोकांची मागणी ही तशीच असते. मुळात हा प्लॉट जामसंडे भटवाडी या गावात आहे. कारण देवगड नगरपंचायत हद्दीत नक्की कुठे, तर त्याच्यासाठी या गावाचं नाव भटवाडी असं आहे. आणि हा वाडी वस्तीतला प्लॉट आहे. म्हणजे इकडे संपूर्ण वाडी वस्ती आहे, लोकांची घरं आहेत. आता मी जाताना काही घरं पण दाखवतो. आणि त्यामुळे वाडी वस्तीत असल्यामुळे लाईट इथं आहे, पाणी तर ह्या जमिनीत विपुल आहे आणि एन प्लॉटिंग आहे. म्हणजे एखाद्याने बँक लोन करायचं म्हटलं तेही होतं आहे, डायरेक्ट विकत घ्यायचं म्हटलं तरी होतं आहे, शेतकरी दाखला नसेल तरीही चालेल, सातबारा नसला तरीही चालेल. म्हणजे थोडक्यात हा प्लॉट कोणीही घेऊ शकतो, अशा प्रकारचे हे प्लॉटिंग आहेत. हे जे प्लॉटिंग आहे हे देवगड जामसंडा नगरपंचायत हद्दीतलं आहे आणि इथून जामसंडे बाजारपेठ ही हार्डली 2 किलोमीटरच्या अंतरावर आहे. या प्लॉटची ब्युटी अशी आहे, आपण हे माझ्या बाजूला प्लॉट बघताय. या मालकाने याला सगळ्याला कंपाऊंड करून दिलेलं आहे. म्हणजे वेगळा एक्स्ट्रॅक्ट सातबारा, प्रत्येकाचा वेगळा सातबारा. आणि रेटच्या बाबतीत म्हणाल तर एकदम रिजनेबल रेट ठेवलेले आहेत. कारण असं, ज्यावेळी तुम्ही देवगड जामसंडा ह्या भागात फिरता किंवा नगरपंचायत हद्दीतले ज्यावेळी प्लॉटची माहिती घ्यायला जाता, म्हणजे याबद्दला पण प्लॉट आहेत बघा, याबद्दला पण प्लॉट आहेत. आणि जरा मागे बघल्यावर तुमच्या लक्षात येईल की माझी गाडी पूर्ण प्लॉटच्या शेवटपर्यंत गेली आहे. या प्लॉटला लाईटची सुविधा आहे, पाण्याची सुविधा आहे आणि पाणी इथं ह्या जमिनीत विपुल असल्यामुळे उद्या आपल्याला वाटलं की आपल्याला विहीर खोदायची आणि पाणी पाहिजे तेही मिळेल. नगरपंचायतीचा नळ कनेक्शन तेही मिळेल. आणि ह्या सगळ्या सुविधा देत असताना रेटमध्ये रिजनेबल आहेत. कारण देवगड नगरपंचायतीत असलेले रेट हे 7.5 लाख, 8 लाख, 8.5 लाख, 9 लाख रुपये असे एन प्लॉटचे रेट आहेत. आणि त्याहीमध्ये याने 5.5 लाख रुपये आणि थोडाफार निगोशिएबल होईल असं या मालकाने सांगितलेलं आहे. या प्लॉटची ब्युटी अजून एक अशी आहे की इथं तुम्ही घर बांधल्यानंतर, म्हणजे या बाजूला तारामुंबरी बीच आहे. तारामुंबरीचा संपूर्ण हे देतो मी, त्याचे मी फोटो तुम्हाला टाकतो. आणि मिठमुंबरी बीच आहे. म्हणजे हे सगळे बीच साधारण 2 किलोमीटर 3 किलोमीटरच्या रेंजमध्ये आहेत. आणि देवगड इथून 3 किलोमीटर आहे. त्यामुळे देवगड बीच पण 3 किलोमीटरवर पडतो. हे आपल्याला लाईनीत प्लॉट दिसत आहेत. हे अगदी रोडपासून स्टार्ट झालेले आहेत. याबद्दल पण रोडपासून आलेले आहेत. आणि एक गोष्ट तुमच्या लक्षात आली असेल, हा जो 9 मीटरचा रस्ता आहे, म्हणजे 27 फुटाचा जो रस्ता आहे, म्हणजे तुमची गाडी अगदी एखाद्या माणसाने अगदी शेवटचा प्लॉट घेतला, याबद्दल दाखवा, शेवटचा प्लॉट कोपऱ्यातला जरी प्लॉट घेतला किंवा या बाजूचा जरी प्लॉट घेतला तरी त्याची गाडी पूर्ण त्याच्या प्लॉटपर्यंत येईल. त्यामुळे प्रत्येकाची अशी इच्छा असते की मला क्लिअर टायटल प्रॉपर्टी पाहिजे. आणि ती क्लिअर टायटल प्रॉपर्टी घेत असताना माझी गाडी माझ्या घरापर्यंत गेली पाहिजे. आणि ती ही सगळी सुविधा या मालकाने प्रत्येक गोष्टीचा विचार करून त्या पद्धतीने ती केलेली आहे. या जागेचं गुगल लोकेशन लिंक मी माझ्या डिस्क्रिप्शनमध्ये देतो आहे, यासाठी
की गुगल लिंक आपण सॅटेलाईट मोडवर ओपन केली की आपल्याला बऱ्याच गोष्टी कळतील. बीच मी सांगितलेला किती लांब आहे, समुद्र किती लांब आहे, समुद्र दिसेल की नाही दिसेल, देवगडचं अंतर आपल्याला काढता येईल, कुणकेश्वर बीचचं अंतर आपल्याला काढता येईल. त्यानंतर इथं येणाऱ्या सुविधा लोक ट्रान्सपोर्टेशनचं विचारतात. तर इथं जामसंड्याला आपल्या मुंबईहून येणाऱ्या बसेस किंवा पुण्यावरून येणाऱ्या बसेस, ह्या सगळ्या कोल्हापूरहून येणाऱ्या बसेस या येतात. त्याचप्रमाणे जवळचं रेल्वे स्टेशन हे कणकवली रेल्वे स्टेशन आहे. म्हणजे देवगडात तुम्ही कुठे जरी देवगड 60 किलोमीटरच्या रेंजमध्ये पसरलेलं आहे, पण देवगडला कुठे जरी प्लॉट घेतलात तरी आपल्याला लागणारं रेल्वे स्टेशन हे कणकवली रेल्वे स्टेशन आहे आणि ते इथून 50 किलोमीटर आहे. आणि विशेष म्हणजे त्याच्यासाठी फ्रिक्वेन्सी महाराष्ट्र शासनाची चांगली आहे. म्हणजे अर्ध्या तासाने किंवा 20-20 मिनिटांनी तुम्हाला देवगडला येणारी बस मिळते. आपण लोक विचारतात साधारण प्लॉट कितीला जाईल, घर कितीला जाईल, ओव्हरऑल एस्टिमेट किती आहे. तर रफली आयडिया द्यायची झाली तर साधारण 15.5, 16.5, 17 लाखाच्या रेंजमध्ये प्लॉट जातो. 8 ते 10 लाखात तुमचं घर होतं. म्हणजे एखाद्या माणसाचं बजेट 25 ते 30 लाखाच्या रेंजमध्ये असेल तर त्याचं घर आणि प्लॉट ह्या दोन्ही गोष्टी पूर्ण होतात. प्लॉट घेताना काही लोक म्हणतात साहेब आम्ही प्लॉट घेतला नगरपंचायत हद्दीत आहे, बरोबर, पण इथून आम्हाला समुद्र घरातून किंवा घराच्या वरून दिसेल का? तर त्याचं उत्तर असं आहे की आता माझ्या मागे हे जे बीचेस आहेत तिथे झाडं आहेत. म्हणजे साधारण 20 फुटाचं तुम्ही बांधकाम केलं म्हणजे सोप्या भाषेत सांगायचं झालं तर तुम्ही ग्राउंड प्लस पहिला माळा बांधला तर आपलं साधारण आपण इकडे 12 ते 14 फुटाचं बांधकाम करतो म्हणजे 28 फूट होतं किंवा 24 फूट होतं. म्हणजे वरती टेरेसवर तुम्ही खुर्ची टाकल्यानंतर आरामात तुम्हाला समुद्र दिसेल आणि बीचही दिसेल. म्हणजे तुम्हाला अपेक्षित असणारा समुद्र दर्शन किंवा बीच दर्शन हे आपल्या घरातून होईल. आणि ज्यावेळी तुम्ही जायचा विचार करता त्यावेळी तुम्हाला इथून जवळपास असल्यामुळे जाणंही सोपं होऊन जाईल. प्लॉटच्या व्हिजिटसाठी माझा वरती नंबर दिलेला आहे उजव्या कोपऱ्यात, तिथं संपर्क करा. त्याचप्रमाणे अधिक डिटेल काय माहिती पाहिजे असेल, माझा फोन लागला नाही तर आपण मला व्हॉट्सअप करा. तुमचं नाव आणि तुमचं लोकेशन, म्हणजे मी पुण्यात राहतो, माझं नाव अमुक आहे आणि त्या पद्धतीने आपण मग बोलू. आणि या व्हिडिओचा स्क्रीनशॉट पाठवा. काय होतं की साहेब आम्ही तुमचा एक ब्लॉग बघितला, व्हिडिओ आवडला, छान व्हिडिओ आहे, माहिती चांगली देत आहे, परंतु ती अमुक अमुक प्रॉपर्टी आहे का, तर ती नक्की प्रॉपर्टी कुठली आहे मला कळायला मार्ग होत नाही. त्यामुळे माझ्या माहितीसाठी आपण याचा स्क्रीनशॉट पाठवला तर तुम्हाला त्याच्याबद्दल मला डिटेलमध्ये बोलता येईल. माझे व्हिडिओ आपल्याला आवडत असतील तर लाईक करा, शेअर करा आणि तुमच्या मित्रमंडळी आणि नातेवाईकांमध्ये सबस्क्राईब करा, जेणेकरून इतर लोकांपर्यंत माझ्या ह्या प्रॉपर्टीबद्दलची माहिती त्यांना कळून जाईल. धन्यवाद.